आणि 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये आज कार्यरत आहे. सलामीची जोडी विजय चाळके आणि अनिकेत पायमळ अशी जोडी पाहायला मिळते. मॅचला उद्या सुरुवात. पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल आहे. अगदी स्टंपवरून चेंडू जातोय. पहिला बॉल डॉट येतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वप्नील पाटील. पहिला षटक इथे मार्गस्थ असताना स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. फ्लायटेड चेंडू आहे इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात. विजय मामाच्या बॅटमधून आपलं खातं उघडलंय. विजय चाळके मामा या नावाने सुप्रसिद्ध आहेत. अगदी 5 ओव्हरचा सामना. पापप्लेचे 2 षटकं. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मान रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑन आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये जर पाहिलं तर डीप काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि एक लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक. फ्लाय स्लिपमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कॅच ड्रॉप होते विकेट कीपरकडून. फ्लायटेड चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॅटची एज लागली होती. विकेट कीपर मात्र प्रयत्न करत असताना थोडीशी वाईट बॉल होता. अगदी विकेट कीपरपेक्षा लांब होता त्यामुळेच कॅच कॅरी झाली नाही. मात्र डॉट बॉल जरूर होते. 3 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 आकड्यावर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. अगदी बॅटच्या स्टिकरवर चेंडू आदळतोय. सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी सुरू आहे स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या फक्त 3 आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात. बॅटिंग करत असताना शिवतेज 11 करुंगळी. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम षटक आहे. 5 बॉलचा केस संपला आहे आणि या 5 बॉल मध्ये फक्त स्वप्नील पाटीलने 3 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. लाजबाब गोलंदाजी. फुपेरे टीमची सुरुवात खडतड झाली आहे. सुरुवात संत झाली आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉप प्ले क्रमांक 1 सुरू असताना येत्या खोटप्पाच्या बॉलला हुक केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लगत. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी विजय अनिकेतच्या बॅट मधून येतोय. एक क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगडी बाद 7 धावा. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य सोहळा. आज जर पाहिलं तर सत्यजित भाऊ देशमुख सन्माननीय आमदार शिराळा वारणा या परिसरातील एक दमदार आमदार त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांच्याच आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याच योगदानामुळे आज रंगीबेरंगी टी शर्ट जे या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडू खेळताना दिसतील. भरून आणलं त्यांचं क्रिकेटवर असणारं प्रेम, क्रिकेटवर असलेलं नॉलेज, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सगळ्यांना संबोधित केलं. या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं त्यांनी कौतुक केलं. गोलंदाजी ट्रॅकवर अमर गायकवाड आला. या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलाच बॉल लेंथ बॉलला पिक केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. विजय मामाच्या बॅट मधून आलाय. एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. 4 धावा. बघा मागच्या 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या पण मागच्या 2 बॉल मध्ये आता 8 धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजेच मॅच कधीही पलटू शकते. मॅच कधीही फिरू शकते. इथे प्लेन मेस खूप चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अमर गायकवाडची ही ओळख आहे. हा अष्टपैलू खेळाडू आहे.
मागच्या वर्षीच्या प्रीमियर लीग मध्ये देखील अमर गायकवाडने कमाल केली होती. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला होता. या प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. अखो टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळला आहे. फर्स्ट क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. धाव मात्र मिळतील 4 आणि आणखीन एक चौकार येतोय. फलंदाज विजय चाळकेच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 धावा मिळतील. चांगली बॅटिंग सुरू आहे. जिकडे धावा थांबल्या होत्या आता तिथे धावांचा वेग वाढलाय. मागच्या 4 बॉलमध्ये 3 चौकार आलेत. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करायला लागलेत. धावसंख्येला आकार येत असताना ज्या धावा थांबल्या होत्या, ज्या धावा रुसल्या होत्या, त्या धावांचा वेग वाढवत असताना खुलवा टप्प्याचा चेंडू आहे. लाईन मिस केली. अंपायर आमच्या दिशेने वेळेत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. दिशाहीन चेंडू. म्हणूनच म्हटलं जातं की वेगाला महत्त्व नाही, वेगाने कुठल्या दिशेने जातो त्याला महत्त्वाचं असतं. जर तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. आणि इकडे तेच झाला. दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16. आखो टप्प्याचा बॉल पुल केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एका धावाने टीमची धावसंख्या 17. 17 या आकड्यावर. धावा कराव्या लागतील. धावांसाठी धावा धाव करावी लागेल. षटक क्रमांक 2. आज खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. आजचा दुसरा दिवस आणि उद्याच्या दिवशी मात्र या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसामध्ये कोण होईल चॅम्पियन आणि कोण होईल SWMPLचा विजेता त्याकडे लक्ष असेल. फुलर लेनचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सीमारेषे पलीकडे अंपायरचा इशारा येतोय. यस मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार. अनिकेतच्या बॅटमधून येतोय. एक लाजबाब क्रॅकिंग षटकार. अनिकेत पायमळच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते या स्ट्रोकच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडूने घेतलेलं वळण. 4 धावा मिळतील. धावांचा वेग वाढवत असताना या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. अमर गायकवाडने 5 बॉलमध्ये तब्बल 16 धावा खर्च केलेत. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. 20 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत अमर गायकवाडने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 वर बिनगडीबाद अशी सुरुवात पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम शिवतेज 11 करंगळी. चला नेक्स्ट मॅच साठी 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या दोन्ही टीमने रेडी राहायचे. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण डीडी यांना ऐकलं. निखिल ठोंबरे यांची वाणी देखील ऐकलीत. त्याचबरोबर आपण पाहू शकाल उमेश म्हात्रे यांची देखील वाणी ऐकलीत. रुपेश पाटील हे देखील आज या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्या सगळ्या समालोचकांबरोबर समालोचन करण्याची एक मजा काही औरच असते. हे सगळेच दिग्गज समालोचक आहेत आणि त्यांच्या समवेत मी विघ्नेश मुडी आपल्या समोर रुजू होतोय या स्पर्धेचं धावतं विवरण करण्यासाठी. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा स्वराज्य वारणा मुर्णा प्रीमियर लीग 2025 थरार. मिडविकेट रीजनमध्ये स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रकाश आलाय षटक क्रमांक 3 घेऊन. टीमची धावसंख्या 28-28. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या आणि तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना संदीप गायकवाड मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचे काय अफलातून खेळी केली. 13 बॉलमध्ये 41 धावांची झंझावत खेळी. कॅप्टन नॉक पाहायला मिळाला. कर्णधार हा फार महत्वाचा असतो. ज्या वेळेस टीम कर्णधार फॉर्म मध्ये असतो ना तर त्या वेळेस टीम चांगला परफॉर्मन्स करते. शफल होऊन मारला. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रीजन मध्ये सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय.
अनिकेत पायमळच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. सुपर बॅटिंग सुरू आहे. अनिकेत पायमळ या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. अगदी किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे. शिवतेज 11 करंगळी वर्सेस समृद्धी वॉरियर्स फुपेरी. चला प्लीज आयोजन कमिटी अंपायरशी संपर्क साधा. बऱ्याच सूचना असतात, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टींकडे सूचनेकडे लक्ष देणे गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूंना देखील नियम सारखेच असतील. ते अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो किंवा सदस्य असो, या सगळ्यांनाच हा नियम सारखा आहे. त्यामुळेच या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. चला मॅचला सुरुवात करा. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर 2 षटक आणि 2 चेंडूचा खेच संपलाय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला विजय चाळके आणि अनिकेत पायमळच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 या आकड्यावर अनिकेत पायमळ खेळतोय आणि 13 या आकड्यावर विजय चाळके खेळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 32 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. अंपायरचा सिग्नल. चला लेट्स प्ले आणि मॅचला होते सुरुवात. स्विच हिटचा फटका करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाही आहे. शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस रंगला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूने घेतलेलं वळण, चेंडूने घेतलेली गिरकी, चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील. तिसऱ्यांदा असं घडलंय आणि चौथा हा 4 असेल, चौकार असेल, ज्याच्या माध्यमातून मिसफिल्ड झाली आणि 4 धावा खर्च केलेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकाल समृद्धी वॉरियर्स फुपेरी टीम. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. तुम्हाला कुठलीही स्पर्धा जिंकायचं असेल ना, त्यासाठी तुमची गोलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे. तुमची फलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे आणि तितकीच ताकदवान फिल्डिंग असणं गरजेचं आहे. सागर थोरात यांच्या वतीने अनिकेतच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. इनफिल्डच्या वरून अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. खूप चांगला टायमिंग झालाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. स्वीपर कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल वेगाने. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आतापर्यंत या दोन्ही बॅटरकडून. विजय चाळके, अनिकेत पायमळ. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना
कट करण्याचा प्रयत्न करत असताना वेगवान चेंडू हाताळला गेला आहे. डॉट बॉलची सांगता होते. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 धावा धावफलकावर लागलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिक खुर्द टीमने रेडी राहायचं. 38 धावा 38 ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ नन 0 गडी बाद 38 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अतिशय देखणी स्पर्धा. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर क्रीडेच्या भूमीवर चाललेला स्वराज 32 शाळा आणि वारणा मुळणा प्रीमियर लीग 2025-6 भव्य दिव्य सोहळा. अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अगदी अंकुश बाबा कदम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन संपन्न झाला. आज आमच्या कॉम बॉक्समध्ये आयुष पाटील एक चांगली वाणी आणि काल देखील त्यांनी समालोचन केलं. सगळ्यांनाच इम्प्रेस केलं. स्कोररच्या भूमिकेत सलग 3 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं जोडल्या गेलेत. सध्याच्या घडीला घणसोलीचा ट्रेंडिंग आवाज म्हणून ओळखला जातोय. भरपूर डिमांड आहे सध्याच्या घडीला या आवाजाची देखील. येणाऱ्या कालावधीमध्ये अशा अनेक स्पर्धेमध्ये ते आवाज तुम्हाला ऐकायला जरूर मिळेल. आज स्कोररच्या भूमिकेत आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय या असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक लेजेंड खेळाडू बाळकृष्ण पाटील गोलंदाजीसाठी आल्यात. आज या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज देखील बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. आणि या स्पर्धेसाठी तन मन धन सगळं काही समर्पित करणारा हा खेळाडू आहे. आज आपल्या टीमसाठी घेत असताना पण जर पाहिलं तर इतका चांगला परफॉर्मन्स राहिला नाही. समृद्धी टीम फुपेरीज संघाचं 2 सलग सामने पराभूत झाले. त्यामुळेच ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल. एक डावखुरे एक लेजेंड खेळाडू आहेत. षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल ऑफ केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होईल. ड्रॉप. आजचा दिवस टीम आपण जर पाहिलं तर करंगुळी टीमचा नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण. भरपूर चुका झाला शिवतेज 11 करंगुळी टीम कडून. 4 चौकार सोडण्यात आले. एक कॅच ड्रॉप झाली. त्यामुळेच एक एक धाव आणि एक एक कॅच फार महत्वाची असते मित्रांनो. पहिल्या बॉलवर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 आकड्यावर सिंगल मिळते. पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोचेल का. झेल घेण्याचा प्रयत्न केला तर फायनली हा झेल कॅरी झालाय. खूप चांगला झेल पकडला जातोय अमर गायकवाडच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक बाद होतोय पहिला. अनिकेत पायमळच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय. टीम आपण पाहू शकाल शिवतेज 11 करंगळी या संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार जाधव आला. न्यू बॅटर खरं अंबाला म्हणून संबोधलं जातोय. अगदी खूप चांगला फिटनेस आहे या खेळाडूचा. पहिली धाव कंप्लीट झाली. एका धावाने दुसरी धाव देखील कन्वर्ट केली जात असताना हा यंगस्टर खेळाडू आहे. चपळ चालक खेळाडू आहे तुषार जाधव. भरपूर अपेक्षा असेल टीमची या मॅचमध्ये. तुषार जाधव सातत्याने मागच्या हंगामामध्ये देखील चांगला खेळ केला. या हंगामामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय त्याकडे पाहिलं जाईल.
पण बाळकृष्ण पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सुरू आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि हा अनुभव या ओव्हरमध्ये दिसला. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अँगलने गोलंदाजी करतोय. अगदी खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बाळकृष्ण पाटील स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि एक लेजेंड खेळाडू आहेत. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू होईल फरार. आपण पाहू शकाल तुषारच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लगावला गेला. मिड विकेट रेझर मध्ये वन बाउंड सीमारेषी पलीकडे. 4 धावा मिळतील. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत गोलंदाज बाळकृष्ण पाटील यांनी. शेवटचा बॉल इथे देखील ऑन साइड ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 46 ऑन स्कोर बोर्ड. 46 धावा दाखल करावे लागलेत. शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक आहे. शिवतेज 11 करंगळी वर्सेस समृद्धी वॉरियर्स फुपेरी. फुपेरी टीमसाठी अस्तित्वाची लढाई आहे. दोन सामने गमावलेत. एक सामना जिंकलाय आणि करंगळी टीमने 2 सामने गमावलेत. एक सामना जिंकला. त्यामुळे दोन्ही टीमसाठी खरो या मरो डू ऑर डाय या सिच्युएशन मध्ये मॅच आहे. आणि ज्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये मॅच खेळतो ना त्यावेळेस प्रेशर असतं. पण या मॅच मध्ये करंगळी टीमवर साफ प्रेशर दिसतंय. कारण की फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका महागात पडतील. कारण की बॅटिंग करत असताना मात्र तुम्हाला धावा करावा लागतील. 4 एका इनिंग मध्ये 4 चौकार मात्र मिसफिल्डने इथे सोडण्यात आलेत. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी विजय डफळे. गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. शेवटचे षटक आहे. 60-62 हा आकडा बघत असेल करंगळी टीम या मॅच मध्ये. फुपेरी टीम 50च्या आतमध्ये ठेवण्याचा मानस असेल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल. लाईन पाहावा लागेल. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. 47. चांगला प्रयत्न होता ऑफ स्टंपवर मारा ठेवणं पण व्हाईट बॉल. तुषार जाधव फलंदाजीसाठी पाहायला मिळते. या टीमचा करण अंबाला म्हणून ओळखला जातोय. फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. फंबलिंग झाली. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 आकड्यावर. 49 ऑन स्कोर बोर्ड. 49 धावा दाखल करायला लागली. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अखूट टप्प्याचा बॉल. उंच माझा झोका. बॅट्समनने मारलाय एक लाजबाब ठोका. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळते. तुषार जाधवच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. जाऊन पोहोचते 55. 55 धावा दाखल करायला लागलेत. अखूट टप्प्याच्या बॉलवर खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. तुषार जाधव अगदी करण अंबाला ज्याप्रमाणे पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे पर्सनॅलिटी आहे या तुषार जाधवची. तशी बॅटिंग देखील करतोय. शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार जाधवच्या बॅट मधून आलाय लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. तुषार जाधव सेट ऑन फायर. जो बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय तुषार जाधव. 15 धावांचे योगदान. 21 धावांचे योगदान दिले तुषार जाधवने. 7 बॉलचा सामना केलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 61 आकड्यावर. 61 धावा दाखल करायला लागलेत. अजूनही या इनिंगचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर षटकार. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 62 धावा धावफळ करायला लागलीत, 61 धावा धावफळ करायला लागलीत. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या चुका महागात पडणार आहे टीम करंगळी संघाला, फुपेरी टीमला. मात्र फुपेरी टीम बॅकफुटला आहे. दोन्ही टीमसाठी फार महत्वाची मॅच आहे. अगदी 4 धावा मिळतील. सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे. तुषार जाधव आज अगदी रंगात आहे, डंगात आहे. बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 66 या आकड्यावर. 66 धावा धावफल करायला लागलेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग सुरू आहे. 8 बॉल मध्ये तब्बल 25 धावांचं योगदान देत असताना तुषार जाधव आपल्या टीमसाठी सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होत असताना बॅटची इनर एज कॉट बिहाइंड. फलंदाजाला परतावं लागेल. तुषार जाधवच्या विकेटचं पतन. अगदी सेकंड लास्ट बॉलवर तो बाद झालाय. आपल्या टीमसाठी एक छोटी इनिंग का होईना, एक इम्पॉर्टंट इनिंग करून तो परतलाय. 9 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान दिलंय तुषार जाधवने आणि टीमला पोहोचवले 66 या आकड्यावर. डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. या यंगस्टर खेळाडूने इम्प्रेस केला. 9 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान दिलं. न्यू बॅटर रोहन पाटील आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. चला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. विजय डफळे. अखेरच्या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या आणि अखेरच्या बॉलवर देखील आलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला प्रयत्न केला जातोय. कॅच होईल ड्रॉप. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होईल. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 68 या आकड्यावर आणि 69 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 69 धावा कशा पद्धतीने टीम फुपेरी टीमच्या माध्यमातून या धावांचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने शिवतेज 11 करंगळी टीम या धावा डिफेंड करतोय. चला नेक्स्ट मॅच. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिखुर्द या दोन्ही टीम दरम्यान केला जाईल टॉस आणि टॉस दरम्यान दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील. चला कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया निखिल ठोंबरे यांच्या वाणीतून, रुपेश पाटील यांच्या वाणीतून पुढच्या डावाची कहाणी. धन्यवाद. तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीमचा कॅप्टन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिखुर्द दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सर कोणाच्या सुरुवात
चला आमचे समालोचक मित्र डीडी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आणि कॉल कोण करेल आता? कॉल कोण करेल? 32 शिराला क्रिकेट असोसिएशनचा कॉल आहे. काटा कॉल केला आणि आलाय काटा. वेल प्लेड, अभिनंदन टीम टॉस जिंकल्याबद्दल. आणि सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल मॅचमध्ये? आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 मॅचेस तुम्ही जिंकलेल्या आहेत आणि टॉपमध्ये जाण्याचा हा तिसऱ्या मॅचचा प्रयत्न असेल. टॉस तुम्ही जिंकल्या, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला मॅचमध्ये? पुढे समोरच्या संघात महादेव कदमसारखा एक विस्फोटक फलंदाज आहे, पण आम्ही त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू आणि 45-50 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. सर, कुठले गोलंदाज आहेत या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतील आणि तो जो महत्त्वाचा खेळाडू आहेत मग अशी तुम्ही उल्लेख केला त्याची विकेट तो काढेल असं तुम्हाला वाटते? आमच्याकडे विराज आणि रवी, मिथून हे 2-3 बॉलर स्पेशलिस्ट आहेत. त्यामधील कुणी एकानं जरी विकेट काढली महादेवची पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी मॅच आम्ही घेऊन जाईल. चला, खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला दोन्ही टीमला. आणि जातो आता आपण श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द टीमचा कॅप्टन आपल्या सोबत आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता मॅचमध्ये? जर टॉस जिंकला असता तर आम्ही फलंदाजी घेतली असती पहिला आणि जे आम्हाला हवं होतं तेच मिळालं आता. चला, फलंदाजीचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. पॉवर प्ले किती महत्त्वाचे आहे? 2 षटकं जी पॉवर प्लेचे आहेत त्या षटकामध्ये कशी गेम प्लॅनिंग असेल, किती धावा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? पॉवर प्लेमध्ये शक्यतो एक 25-30 जरी आला तरी भरपूर आहे आमच्यासाठी आणि तो आम्ही प्रयत्न करू करण्याचा. आणि कुठले फलंदाज आहेत आज या मॅचमध्ये भरपूर त्यांची बॅटिंग चांगली होईल असं तुम्हाला वाटते? आहेत फलंदाज पाठीमागे चांगले आहेत, पण 2-3 मॅचला त्यांची बॅट नाही लागली, पण या मॅचला 100% त्यांची बॅट बोलेल. चला, खूप खूप शुभेच्छा आहेत. मॅच सुरू आहे. इथे न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस का बॉस या मंचावरून नुकताच इथे रिपोर्ट आलेला आहे. 8व्या क्रमांकाचा सामना इथे सुरू होईल थोड्याच वेळात आणि या मॅचचा टॉस झालेला आहे मित्रांनो. 32 शिराला क्रिकेट असोसिएशनने टॉस इथे जिंकलाय आणि त्याने घेतलेला आहे बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. करंट मॅच सुरू आहे आणि आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र पनवले पेंचे रुपेश पाटील यांना धन्यवाद. थँक्यू उमेश म्हात्रे सर. पहिला बॉल वाईड आलाय. 69 धावा बनवायच्या आहेत आणि 69 धावा बनवत असताना आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल वाईड आल्यानंतर आता दुसरा बॉल मात्र डॉट आलाय. विजय आहेत ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला स्वप्नीला पाहायला मिळतात. तर वसीम मुलानी हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. चला, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम इथून स्लॉ त्याच्यानंतर मात्र जाऊया आपण मैदानाकडे. 3 बॉल झालेत आणि या 3 बॉलवरती फक्त 1 धाव आली आणि तीही व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहायला गेलात तर खूप छान गोलंदाजी या नावाची चर्चा सातत्याने आपण अनेक स्पर्धांमध्ये मात्र पाहायला मिळाली. तेच गोलंदाज वसीम मुलानी गोलंदाजी मार्गवरती विजयांच्यासाठी. मोहन सर अतिरिक्त इथे मात्र आपण हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय मात्र पंचांचा येताना पाहायला मिळेल. दुसरा वाईट बॉल या षटकातील आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि या अतिरिक्त 2 धावा आल्यात. बॅट आणि बॉलचा संपर्क आतापर्यंत झालेला नाहीये. हेच आतापर्यंत इथून मात्र गोलंदाजांची यशस्वी वाटचाल पाहायला मिळते. रणनीती होती, थोडासा बाउन्स करायचा होता. अतिरिक्त त्याला मात्र हाईट मिळाली कारण या तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी झालेली होती. व्हाईट बॉलनं मात्र 1 धाव अतिरिक्त जोडली जाईल. 2 धावा धावपलकावरती.
एक्स्ट्रा कव्हरवरना बॉल निघाला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे केला, पिवंत षटक आहे, बॉलला उचलला जाईल, पेकी केली जाईल, तोपर्यंत 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात मात्र इथे, आणि या 2 धावा आणखी जोडल्या जातील. हेच तुम्हाला करायचं आहे. 69 धावा तुम्हाला एकूण धावफलकावरती मात्र बनवायच्यात विजयासाठी. आणि या समृद्धी वॉरियर्स पुपेरी टीमला ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, आणि तुम्हाला या मॅच जर जिंकायची असेल तर मात्र तुम्हाला कलात्मक पद्धतीने खेळावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, आणि ती चित्र आपल्याला मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र. आणि डुवड आहे मॅच, कारण दोन्ही संघांना तेवढेच महत्त्वपूर्ण ही मॅच आहे. आपण पाहायला गेलं तर त्यासाठी मात्र चांगले एफर्ट्स इथे मात्र वापरले जातील. म्हणजे लगातार आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतो, आणि हा व्हाईट बॉल आणखी एक येताना मात्र पाहायला मिळते. अतिरिक्त धावा या मात्र षटकामध्ये आल्यात. वसीम मुलानी एक चांगली गोलंदाज सातत्याने या नावाची चर्चा मात्र राहिली गेली, आणि आज गोलंदाजी करत असताना मात्र व्हाईट बॉल रणनीती आहे की व्हाईट बॉल पडले जातात त्याची ही चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, पेकी करतील, दुसऱ्या धावेला प्राधान्य दिलं गेलंय, कंप्लीट ही मात्र झाली, आणि या 2 धावा आणखी ऍड केल्या जातील तिथे. या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते, त्या 7 धावा. पश्चिम महाराष्ट्राचा क्रिकेट एक वेगळ्या स्थानी मात्र आपण डीडी पाहायला गेलं तर जाताना पाहायला मिळाले. मग अनेक पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तुम्हाला इथून क्रिकेट असोसिएशन मात्र पाहायला मिळतात, त्यापैकी स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशन व वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शाळा यांचं मोठं यश या निमित्ताने मात्र पाहायला मिळते. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल, आणि या षटकातील 4था व्हाईट बॉल, म्हणजे बॅट मधून 2 धावा आल्यात आणि त्या 4 धावा आल्यात, आणि व्हाईट बॉलच्या 4 धावा, अशा एकूण 8 धावा आत्तापर्यंत मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. वसीम मुलानी रणनीतीच्या जोरावरती कोणत्या रणनीतीवरती गोलंदाजी करतात याची ही चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. स्विंग अँड बेस, पहिला बॉल चांगल्या पद्धतीने मात्र इथून वाईड आला होता, त्याच्यानंतर दुसरा बॉल चांगला होता, दुसरा बॉल चांगला आला होता, तिसरा बॉलही मात्र इथून डॉट आला, आणि व्हाईट लगातारचे 4 मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाले. 4 धावा बॅटमधून आल्यात, आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. इथं आपण पाहायला गेलं तर तोपर्यंत आणखी आपण पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटचा विचार करत होतो. येणाऱ्या याच मे महिन्यामध्ये आणखी एक धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे शुक्रवार ते रविवार, म्हणजे अर्थातच 9 मे ते 11 मे, म्हणजे 9, 10 आणि 11 मेच्या दरम्यान मंदूर प्रीमियर लीग 2025चा आणखी एक धमाका मंदूरच्या खोऱ्यामध्ये आपल्याला रंगताना मात्र पाहायला मिळणार आहे. आणि नेहमी सातत्याने आपण या नावाची चर्चा करत असतो. क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे ते सतीश पाटील साहेब आमचे, आणि त्यांच्या मुख्य आयोजक खातर आपण जर पाहायला गेलं तर खूप मेहनत त्यांच्याकडनं करण्यात आलेले मंदूर प्रीमियर लीगचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहायला जाते. आणि आदरणीय सत्यजित देशमुख साहेबांचे निकटवर्तीय राईट हँड, आणि या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मंदूर गावासाठी मोठं योगदान सतीश पाटील साहेबांचं राहिले गेलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर अक्षय चव्हाण साहेब आमचे असेल, त्यांचे अगदी जवळचे मित्र, ही सगळी ओळख सातत्याने राहिली गेली आहे. त्यांच्याकडनंही या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सरचं स्वागत आणि त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करत आहोत. फाईनमध्ये खेळून काढलाय, बॉल चाललाय टप्पा टप्पा वेगानं, मात्र अगदी मैदानाला गुदगुल्या करत तेवढ्याच चांगल्या पद्धतीने एफर्ट्स बाउंड्री लाईनच्या गद्दीचं अंतिम क्षणावरती मात्र पाहायला मिळालं, आणि या धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 1 धाव, कारण 3 धावा इथून मात्र घेतल्या गेल्यात, आणि 1 शॉर्ट रन म्हणजे 2 धावा वाचवल्यात. 3 धावा घेण्याच्या नादामध्ये 1 शॉर्ट रन आली. पंचांचं तेवढं तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. पण मी आज कौतुक करेन तिन्ही पंचांचं दिवसभरामध्ये, सचिनजी सावंत सर असतील, स्वप्नीलजी पाटील, अक्षयजी मिरकुरे सर, या तिन्ही पंचांनी मात्र चांगलं काम केले. आणि आज ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण भाग सातत्याने राहिले गेले पंचांचा. आणि हाही बॉल आपण पाहिलं गेलं तर थोडंसं स्पीड झालं, आणि क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव मात्र केला जाईल. पी.ओ.चा षटक आहे. डीपमध्ये आपण पाहायला गेला तर काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनमध्ये आहे, आणि ऑफ साईडला पाहायला गेलं तर मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध, आणि इथे मात्र आपण मिड ऑन
मिड ऑफला मात्र भेदून बॉल चाललाय सीमारेषा पार. आल्या धावा इथून मात्र 4 4 4 4 चौकार. ठोक रोशन. पंधरा धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. चांगलं इथून आपण पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून झालेलं सुरुवात आणि त्यानंतर मात्र आज दुसरा दिवस. चर्चा मात्र होताना पाहायला मिळाले. वा वॉट अ क्षेत्ररक्षण. झपक्याचे बॉल मात्र इथे आला होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न. जरी हातातून स्कीट झाला असेल ना तरी सुद्धा मात्र धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. मात्र जिथे 2 तुषार आहे तिथे हीच संधी आणि त्या संधीचं मात्र सोनं करताना मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र आपण पाहायला गेलं तर हाताळला जातोय आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र तेवढा बॅकअप अगदी अष्टरक्षण चतुरच्या नक्षाने हुशार आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. सतरा धावा धावपलकावरती लागल्या जात्या. दुसरा षटक इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळालं आपल्याला. रोहन आहेत गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड ऑर्कर काढण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. वाईट पण दिलाय पंचांनी. अतिरिक्त धावपलकावरती मात्र पाहायला गेलं तर आज ह्या इनिंगमध्ये आपण बरेचसे वाईट बॉलचं मात्र समीकरण मात्र पाहायला मिळालं. परंतु या षटकामध्ये 1 वाईड आलंय. एकूण 5 वाईट बॉल आत्तापर्यंत मात्र हाताळले गेलेत. पहिल्या षटकामध्ये एकूण 4 वाईट बॉल आले होते आणि पहिल्या षटकामध्ये वसीम यांनी हाताळला होता आणि त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. आज चांगला फटका. 1 हँड. नाईस साऊंड. वाव असं सगळ्यांच्या मुखातून आवाज आलाय. स्वप्नील यांच्या बॅटमधून आला हा धडक बेधडक षटकार आहे. कडक 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 कडक. याच दरम्यान क्रांतिभूमी बिळाशीचे संघमालक आणि स्वराज्य मोरला क्रिकेट असोसिएशनचे आणि स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय रामजी अमगर साहेब तसेच सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय रामजी अमगर साहेब यांना मी विनंती करतो की सर आपण व्यासपीठावर आहात. त्यांचं देखील या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रांतिभूमी बिळाशी संघाचे संघमालक सन्माननीय रामजी अमगर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर या. दादा स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि रामजी अमगर साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम आणि सुस्वागतम. सर्व मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया. 24 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या षटकामध्ये एकूण आल्या धावा 16. पहिल्या षटकामध्ये डीडी पाहायला गेलं तर 8 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. अप्रतिमरित्या मांडणी इथे मात्र पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने मात्र क्रिकेटला मात्र आता साज येणार आहे. जसं जसं एक मॅच लीग पद्धतीने ज्यावेळी येतो त्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये मात्र जितकी स्पर्धा येते त्यावेळी मात्र एका मॅचेसचं एका धावेचं एका बॉल्सचं एका विकेटचं खूप महत्त्व वाढत जातं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. याच दरम्यान विजयदादा गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिला 5 विकेट हॉल या स्पर्धेतील घेतला 5 विकेट मेडन हॉल ज्यांनी घेतला असे विजयदादा गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज पाहायला मिळत आहेत. आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील स्वराज्य मोरना प्रीमियर लीग क्रमांक 1 ची पहिली हॅट्रिक पहिली मेडन ओव्हर आणि पहिला 5 विकेट हॉल कोणी घेतला असेल तर नाव आहे विजयदादा. तडवळे गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डेफिनेटली 5 विकेट त्यांच्या नावावरती आणि मिडन ओव्हर सुद्धा त्यांच्या नावावरती आहे आणि तेच गोलंदाज विजयदादा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक तर फक्त दिशा दिली एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. एक मोठे गोलंदाज ज्या प्रकारे येतात परंतु म्हटले ना की सुनील गावस्कर सर आणि वर्गडीन इज द आर्ट. तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये शून्यावरून सुरुवात करायची असते आणि शून्य हा कोणाला चुकलेला नाही आहे. तुम्हाला प्रत्येकाला सिद्ध करायचा असतो तुम्हाला सिद्ध करावं लागेल. विजयदादांनी मागच्या मॅचमध्ये त्यांचा इतिहास काय आहे त्यांनी काय केलं ते महत्त्वाचं नाही आहे. इथून तुम्हाला दिलेली संधी तुमच्या कॅप्टननं तुम्हाला ती बॅटिंग करायची आहे तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं आहे
आणि तुम्हाला तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट दाखवायचं आहे इथे. ते दाखवलंय. वाव, फटका चांगला आहे. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉसी मारेशा पार. स्वप्नील यांच्या बॅट मधून आला हा षट. डीजे मास्टर. हे पहा विजयदादांनी मागे काय केलं, भूतकाळात काय केलं हे सांगण्यापेक्षा वर्तमान काळात मी काय करू शकतो, ही विकेट किती महत्त्वाची आहे. विकेट घेतली तर विजयदादा नक्कीच त्यांचा जोश आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. विकेट येईल का? कॅचेसची संधी आहे. अनिकेत स्वतः चेंडू खाली आणि यस डेफिनेटली सर म्हटलं होतं ना, सेलिब्रेशन पहा. आयकॉन खेळाडू आहे. सेलिब्रेशन पहा सर, आणि विजयदादा यांचं सेलिब्रेशन देखील पाहण्याजोगं आहे. कारण ते म्हणतात ना की ज्या प्रकारे मात्र तुम्हाला एखादी गोष्टीची मात्र चाहूल लागलेली असते, वेळ लागलेलं असतं, ते तुम्हाला मिळवणं त्यासाठी तुम्ही काही करू शकता. ध्येयाच्या पाठी धावणारे व्यक्तिमत्व मात्र विजयदादा, आणि त्यांनी मात्र प्राप्त करून दिली ही विकेट टेकर गोलंदाजी म्हणून ओळख राहिली गेलेली आहे सातत्याने. आणि ही विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. 31 धावफलकावरती महत्वपूर्ण पहिला विकेट इथे मात्र जाताना पाहायला मिळते. 2.3चा खेळ आतापर्यंत झालाय. आणि या षटकातील 3 बॉल आणि 3 बॉलवरती धावा आल्या त्या 7 एकूण, आणि एक महत्वपूर्ण विकेटही आलाय. खूप छान पद्धतीनं इथून खेळ चालला होता. त्याच्यानंतर मात्र विजय हे आले गोलंदाजीवरती, आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून आहेत. ऐन वेळेमध्ये संकटामध्ये संघ असतो त्यावेळी मात्र इथून आज कालच्या दिवसापासून आपण पाहायला गेलात तर या गोलंदाजांना आणले गेले आणि आज तेच करून दाखवले. कालच्या दिवसामध्ये ही नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली आपल्याला. शिवतेज करंगोली टीम कडून चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आय टीमध्ये बॉलला पिकअप करतील, प्रोटेक्ट करतील, फेकी करतील, तोपर्यंत धावे येईल मात्र इथून एक, आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. 32 ऑन स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण या टीमचा विचार केला, शिवतेज करंगोली टीमचा संघ मालक आहेत आदरणीय 32 क्रिकेट असोसिएशनचे, स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण साहेब, मारुती पवार साहेब आमचे असतील, त्याचबरोबर शिवाजी पाटील शेठ, या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर सचिन गायकवाड आणि बालकृष्ण पाटील. परंतु या फटक्याला पहा, लांब आणि लांब लचक, अंतर मिळालं, अंतर कापलंही, बॅटच्या मधोमध घेतलंय, स्लॉट मध्ये होतं त्याला पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. आल्या धावा इथून फलंदाज विजय यांच्या बॅट मधून 6 षटकार. पाहायला गेलं तर 38 धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. नन्हे मुन्ने आमचे क्रिकेटर क्रिकेटचा आनंद मैदानाच्या बाहेर घेताना अचानक मैदानामध्ये, काळजी घ्या कृपया. आणि त्याचबरोबर 38 धावफलकावरती विजय 9 बॉलमध्ये 13 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी पाहायला गेलं तर विजयदादा, आणि इथून जोरदार अपील केली. यस डेफिनेटली विजयदादा यांना मात्र कॉन्फिडन्स होता. फलंदाज बाद इथे मात्र देताना पाहायला मिळतात स्क्वेअर लेग पंच. परंतु तिसरे पंचांची मागणी इथे करण्यात येईल का की नाही आहे? 2 पंच एकत्र येतील, सेलिब्रेशन करू नका, फलंदाजांनी बोलू नका, 2 पंच एकत्र येतील आणि त्याच्यानंतर निर्णय घेतील. तिसऱ्या पंचांचा वापर करता येणार नाही.
आलाय, नॉटआउट आहे. तिन्ही पंचांनी चेक केलं त्यानंतर निर्णय दिलाय नॉटआउट आहे. घ्या मॅच चालू करा. चला दोन्ही सगळ्यांनी डगआउट मध्ये जा. येस आपण मॅच कंटिन्यू करा. पंचांनी त्यांच्याकडनं मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता इथून पाहायला गेलं तर ह्या षटकामध्ये आतापर्यंत मात्र एक विकेट प्राप्त करून दिली. 2 षटकारी आलेत आणि 15 धावा एकूण धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. मी तानाजी पाटील यांना विनंती करेन प्लीज क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. चला आमची कमिटी मेंबरना ही विनंती करू की आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आहे कारण सामना मला लवकरात लवकर चालू करायचा आहे. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहायला मिळेल. या अशा गोष्टीने होणं गरजेचे असतात कारण तेव्हाच क्रिकेटला मजा येत असतात. आपण पाहायला गेला तर परंतु इथून काळजीपूर्वक आपल्याकडे तिसरे पंचही उपलब्ध आहेत. 2 पंचांनी डिस्कशन करून काही निर्णय आपण आमच्यापर्यंत पोहोच करा. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते गोलंदाजी मार्कवरती विजय दादा आणि या षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला बनवायच्या एकूण 69 धावा 39 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक मार्गस्थ आहे तिसरं. हा षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. 12 बॉलमध्ये किती धावा राहत आहेत ते महत्त्वपूर्ण कारण विजयदादा यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहायला गेलं तर बरीचशी मात्र आशा क्षेत्ररक्षण करणारी टीम शिवतेज 11 करंगोली टीमला होती. करंगोली टीम सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर थोडंसं संघर्ष करताना मात्र पाहायला मिळते परंतु एखादी विकेट आणि एखादा डॉट बॉल आणि डॉट बॉलचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा बाहेर ठेवला आहे. नो बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतो इथे कारण लाईन आणि यास विकेटच्या बाहेर
तुम्ही आउटफील्ड जर पाहायला गेलं तर त्याच्यानंतर योग्य निर्णय. फ्रीटचा बॉल, आता संधी आहे तिथे विजय यांना. बॉल असणार आहे फ्रीट. समोर आहेत विजय गोलंदाज आणि फलंदाजी विजय. चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय. क्षेत्ररक्षक येतात. बॉन्स झालाय अतिरिक्त आपण पाहायला गेला तर, परंतु इथून बॉल झालाय फरार. सीमा रेषा पार, म्हणजे आल्या धावा 4 4 4 चौकार. बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती विजय चाळके आपल्याला पाहायला मिळतात. ही 6 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत, कारण 6 बॉलमध्ये तुम्ही अंतिम 6 बॉलमध्ये किती धावा ठेवतायत ना, ते महत्वपूर्ण असणार आहे. 44 धावा धावपलकावरती लागल्यात. 12 बॉलमध्ये तुम्हाला 25 बनवायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे मात्र केला जातोय. आता इथून आपण पाहायला गेलं तर एंड बदललं गेलंय. हवेची झोक थोडीशी मात्र आपण पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅट्समनसाठी आहे. आता उजव्या हाताच्या फलंदाजांना इथून या मात्र षटकामध्ये धावा येतील किती, बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजांसाठी हा थोडासा नंदनवन षटक राहील का, त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. अमर गायकवाड आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल फेस करत असताना हा बॉल आलाय डॉट, आणि डॉट बॉलचं समीकरण तुम्हाला इथून मात्र वाढवावी लागतील. मॅच मध्ये तुम्हाला जर का बनायचं असेल तर ती मात्र बनली जातील का, बरीचशी चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये 25 1 बॉल आता खूप महत्वपूर्ण असणार आहे. डीड बॉल, आणि आपण पाहायला गेलं तर समोर तेवढं चांगला फलंदाज अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती विजय चाळके यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक काय तिथे, वाव फ्लाय झालंय अगदी चांगल्या पद्धतीनं. झेल ही पकडलाय आणि फलंदाज बाद. करण अंबालाच ओळखले जाणारे तुषार यांच्याकडनं मात्र आणि फलंदाज बाद होतील. माघारी परतावा लागेल. अमर गायकवाड बिग विकेट. 440 होलचा करंट. विकेट आली. अमर गायकवाड बाद झालेत. आता इथे मात्र पाहायला गेलं तर संघर्ष चालू होताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना, जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतं ना, तेव्हा तुमचा फोकस वर्तमानावरती असायला पाहिजे. आता वर्तमान आहे 10 बॉलमध्ये येणारे 25 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. 44 धावा धावपलकावरती लागले जात आहेत. समृद्धी वॉरियर्स पोपेरे, शिवतेज 11 करंगुली दोन्ही टीमसाठी मात्र ही महत्वपूर्ण मॅच आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, म्हणजे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रयत्न ठासून ठोकून करावा लागेल. 10 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत तुम्हाला. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. वाईट वॉकर आणि वाईटचा निर्णय इथे मात्र देण्यात आलाय. अतिरिक्त धाव धावपलकावरती मात्र जोडली जाईल. कॅप्टन शिवाय पंचांनी कोणी बोलू नये. आता 10 बॉल आणि 24 ची गरज. 45 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. बराचसा बाहेर बॉल जाणारा.
दहा बॉल 24 ची गरज. वाईट बॉल आलाय. मागील पाहायला गेलं तर आता हा लाईन आणि लेंथ वरचा बॉल, वाईटचा निर्णय परत एकदा येताना पाहायला मिळत आहेत. नाराज आहेत गोलंदाज विजय चाळके आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा षटक ना महत्वपूर्ण आहे, कारण अंतिम 6 बॉलवरती तुम्ही धावा किती ठेवताय ना ते महत्वपूर्ण आहे. रिप्लेमध्ये नाराज तिथे मात्र पाहायला मिळत आहेत, परंतु पंच वळत आहेत आमच्याकडे. अगदी योग्य निर्णय आणि योग्य निर्णय देत असताना आपण अक्षय सरांना पाहतोय तिथे. 10 बॉलमध्ये 23 ची गरज. आता हा बॉल चांगला आहे. हीच रणनीती आखली जात होती आणि रणनीती आखण्याचा आपण पाहायला गेलं तर इथे घडलंय काय, पंचांकडनं जरूर अपील केली गेलेली आहे. याच दरम्यान मनकोडे गावातील एक लेजंड खेळाडू 40+ खेळाडू शत्रू दळवी दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, आगतम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. येस, पंचाने या ठिकाणी थर्ड पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आपल्या TV स्क्रीनवर पाहताना दोन्ही संघांचे 12वे खेळाडू या ठिकाणी त्यांच्या समवेत TV स्क्रीनवर पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नोट आउट आणि फलंदाज सुरक्षित असतील तिथे. आता 9 बॉल आणि 23 धावांची गरज. मॅच आहे होते ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग 1% असतो आणि मेहनतीचा भाग 99% असतो. तुम्हाला इथून मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा सामना महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. इथून तुम्ही जिंकताय ना तर मात्र या लीगमध्ये तुमचं अस्तित्व टिकून राहील आणि टिकवावं लागेल तुम्हाला. ते टिकेल का, ते राहील का, त्याची बरीचशी चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळेल. 9 बॉल आणि 23 ची गरज. हे 3 बॉल या षटकातील महत्त्वपूर्ण असणार आहेत. पटका चांगला आहे, ऑन साईडला खेचून काढलाय, डीप मधला मिडॉनवरला मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. शॉट लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत मात्र बॉलला घेतील, पैकी करतील आणि एक धाव मात्र येताना मात्र पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 47 धावा. आता विजयासाठी 8 बॉल आणि 22 धावांची गरज. तुम्हाला सिद्ध करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ओळख निर्माण करून देणारा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द स्पेस पडल्यानंतर हातभर बॉल आतमध्ये वळला गेलाय आणि तेच चित्र सातत्याने आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहायला गेले. विजय चाळके या गोलंदाजांची गोलंदाजी या बॉलवरती मात्र दाखवलंय. डॉट बॉल आलाय. आता 7 बॉल आणि 22 ची गरज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असतो ना तोच खरा कर्तृत्ववान आहे. तुम्हाला इथून तेच आत्मविश्वासची जिद्द इथे मात्र दाखवावी लागेल. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय. अतिरिक्त मात्र इथून धाव जोडली गेली जाईल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धाव मात्र येताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 48. 7 बॉलमध्ये आता मात्र 21 धावांची गरज. 7 बॉल 21. मॅच बनवली गेली दोन्हीकडनं आपल्याला पाहायला मिळते. द्वैलमान परिस्थितीमध्ये मॅच सध्या स्थितीला. हा फटका खेचलाय, अगदी ठासून ठोकून ठोसून दिलाय. बॉल सीमारेषा पार. अगदी ऐरणे इथे मात्र आपण पाहायला गेलं तर लोहार आणि ऐरणीवरती गाव मारावा आणि ज्या पद्धतीनं मात्र आगीच्या चिंधड्या उडाव्या ना तसं हार्ट ब्रेक वाढवणारा हा फटका मात्र शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. आणि या षटकारानंतर समीकरणं बदलली गेलीत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल कोडेगावातील 40+ खेळाडू शत्रू दळवीदादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आमिर भैया मुलानी यांना विनंती करतो की आपण
आपण आणि त्याचबरोबर संदीपजी गायकवाड सर आपल्याला विनंती करतो की शत्रुदादांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. बनकोडे गावातून बिलॉंग करणारे हे 40+ लेजंड खेळाडू आणि यांच्यामार्फत अनेक लेजंड खेळाडू बनकोडे गावातून घडले. आणि धन्यवाद शत्रुदादा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 1ला आपण भेट दिली त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अंधारात नसणार तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आता अंधार पडलाय परंतु इथून समसमणारा तारा या मैदानामध्ये कोण मात्र इथून होताना पाहायला मिळेल. अंतिम बॉल पर्यंत ही मॅच जाईल नो डाऊट, कारण तेवढीच क्रुशियल आणि क्रुशियलता दाखवणारा सामना मात्र रंगताना मात्र पाहायला मिळतो. येणारी 6 बॉल आणि 15 धावांची गरज. 54 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच बनली गेली. जिंकल्यानंतर सेलिब्रेशन हे आपल्याला पाहण्याजोगी मात्र असणार आहे. 6 बॉलमध्ये 15ची गरज. चर्चा आहे, हा प्रेम आहे. समोर आहे फलंदाज जगदीश गायकवाड गाववाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पाहायला गेला तर प्रहार केले. काय फटका सजवलाय. बॉल 1 बाउन्स चाललाय सीमारेषा पार. धावाला देते मात्र जगदीश गायकवाड यांच्या बॅटमधून 4 चौकार. मध्ये 11 बनवायचे आहेत. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकासाठी गोलंदाज आले तर ऋतिक. एकाच संघामधून खेळणारे दोन्ही खेळाडू म्हणजे गोलंदाज करणारे गोलंदाज ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारे फलंदाज जगदीश गायकवाड. हे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेट एकाच टीम मधून आपले खेळतात. फुपेरे ह्या टीम मधून आणि आज एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे ठाकले गेलेले आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 5 बॉलमध्ये 11 बनवायचे आहेत. पहिला बॉल हा व्हाईट बॉलचा निर्णय, परंतु पंचांचा येताना मात्र पाहायला मिळते. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. तुम्हाला तेच करावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने मात्र तुम्हाला इथून गोलंदाजी करावी लागेल. आता मॅच तशी पाहिली गेली तर तुम्ही फलंदाजी करणाऱ्या मात्र टीमकडे आहे. समृद्धी वॉरियर्स फुपेरी टीम हा सामना जिंकण्याच्या मात्र स्थितीमध्ये असणार. पण तो इथून रॉड बॉल विकेट बरीचशी चर्चा. तेवढे ताकदवान गोलंदाजी मार्गवरती ऋतिकला पाहतो. इथे हा फटका फसलाय. हा जर झेल झाला मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. यस डेफिनेटली, कारण अंबाला या नावाने ओळखला जाणारा खेळाडू तुषार यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. अशक्य असं या जगात काहीच नाहीये. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. फलंदाज बाद. शिराळा डीडी नाद निराळा 32 शिराळा. नाद निराळा 32 शिराळा. आणि त्याच तालुक्याची ही लीग आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्य 3 दिवसाची मात्र स्पर्धा अफलातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या चर्चा होताना पाहायला मिळेल. म्हणतात ना यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे. आणि तो मार्ग तयार करताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज ऋतिक जांबे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन लाड. चांगला टॅप केलाय. संधी आहे तिथे. हो बॉल स्किट झाला हातामधून. नाही अशा तुम्ही चुका करू शकत नाही. एक धावी गेली आणि विकेट मात्र मिळाली नाहीये. विजयला स्ट्राईक आली हे महत्वपूर्ण आहे. ही रन्स होणं थांबवणं गरजेचं होतं. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्यातील सर्वात मार्गातील पहिला टप्पा आहे. आणि तो विश्वास तिथे दाखवला रन्स घेत असताना विजय डफळे या मात्र फलंदाजाने आणि तेवढीच मात्र आत्मविश्वास सचिन लाड यांनी दाखवला आणि रन्स कंप्लीट केली. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे डीडी. या बॉलवरती मात्र धावा येतील का? की विकेट येईल, डॉट बॉल येईल, की षटकार येईल, चौकार येईल, 3 धावा येतील, 2 धावा येतील, की 1 धाव येईल? धावा येतील किती या बॉलवरती?
आल्यात पूर्ण 6 धावा. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, ठासून आणि अगदी ठोकून बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. आल्या धावा 6 6 6. षटकार ठक ठक ठक. गेला तर विजयासाठी आणि 2 धावांची गरज. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज. समीकरण मात्र बदलली गेलीत या षटकारानं. विजय डफले बऱ्याच वेळा वाट पाहत होते स्ट्राईक मला कधी मिळणार आहे. विकेट गेल्यानंतर थोडीशी मात्र संकटामध्ये. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे आणि तीच इच्छा मात्र आपल्याला विजय डफले यांच्यामध्ये पाहायला मिळाली. आणि सचिन लाड यांचं कौतुक करावं लागेल. 1 धाव घेतली आणि विजय डफले यांना मात्र स्ट्राईक दिली. माइंडेड गेम, क्रिकेट कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण सचिन लाड यांनी दिलं आणि त्या क्रिकेटला पुढं कसं न्यावं त्याचं उत्तम उदाहरण देत असताना विजय डफले. परंतु ऋतिक यांच्याकडे क्षमता आहे. ऋतिक यांच्याकडे कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. ते मात्र करतील का त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 3. गिरकी घेतली, फिरकी घेतली, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु नाही इथे मात्र अडवणार. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. चौकार आणि सचिन गायकवाड आणि बालकृष्ण पाटील यांचा संघ समृद्धी वॉरियर्स फुपेरे हा संघ झालाय विजयी. टक डीजे टक. पण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हेमंत जाधव सर आपल्याला विनंती करतो आपण लगेच आपला स्क्वॉड मैदानात दाखल करा. विजय मामा आपण लगेच स्क्वॉड आपला मैदानात दाखल करा आणि आंतरी संघ महादेव कदम आपण लगेच आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. पहा महादेव कदम सर पाहिलं ना तर आपली बॉलवर नजर जमवताना पाहायला मिळतात. बॉलवर टॉक 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 करत आपली नजर बॉलवर जमवताना पाहायला मिळतात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ दॅन मिस्टर विजय डफले ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे त्याने 33 धावा आणि 1 विकेट संपादन केली असा विजय डफले ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विजय आपलं केलं जाईल सहर्ष सहर्ष स्वागत सामनावीर या पुरस्काराने.